अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील। स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे। स्वामी म्हणतात, चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशाही लोकांचा सामना करतो की ज्याच्याकडून त्याला काहीही मिळण्याची आशा नसते। आता तुमच्यासमोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट समजून सांगणं तेवढंच अवघड आहे। प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणं हेच मोठे यश आहे। लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, खरं तर दिवस तेच आहेत, लोक आता पहिल्यासारखे राहिले नाहीत। लक्षात ठेवा, आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं। आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिले त्याच काठीला तो फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो। नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करूनी कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास। श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, बाळा, माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे। पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच असतात। स्वामी म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्की घडते। स्वामी म्हणतात, बाळा, तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील। नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो। स्वामी म्हणतात, भाकरी एकच असते, पण भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब, तर भाकरी पचवण्यासाठी जो पडत असतो त्यास श्रीमंत म्हणतात। कोणीतरी बरोबरच म्हटलंय की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही कायम अवेलेबल असता ती व्यक्ती तुमची किंमत कधीच समजणार नाही। स्वामी म्हणतात, आनंदाने जगायचं असेल तर 2च गोष्टी विसरा। एक, तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि दुसरी म्हणजे इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं आहे। माणुसकीच्या खेळात त्याच माणसाच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करतो, स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचं मन जपतो। स्वामी म्हणतात, बाळा, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय माणसाचं आयुष्य घडत नाही। म्हणून सदैव चांगले विचार करा। ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबातील केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात। आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढं त्यांचा अनुभव असतो। चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही बाळा, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल। जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं असतं। दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने माणूस थकतो। हे मतलबी युग चालू आहे, इथे खरा माणूस जुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेवा, एक दिवस कर्माचा हिशोब हा नक्कीच होतो। खरे नाते तेच आहे जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्य काळात तुम्हाला धीर देते, प्रेम देते। स्वामींवर विश्वास ठेवा, कधी कधी ते सुद्धा आपल्याला मिळतं ज्याची आपण कधीच अपेक्षा सुद्धा केली नसते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असेच मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे।
अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ. एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा, सर्व समस्या दूर होतील. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात तुम्हाला कुठूनही करता येते. एकीकडे जिवंत माणसाचे मन दुखवायचे आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. हे जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही तुम्हाला फसवलं तरी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी देव असतो. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो कधी नसेल लाचार. ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्यांच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्यांची होईल जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्यांच्या आयुष्यातील संकट होतील वजा. स्वामी म्हणतात, आपले मन हेच आपले मित्र आणि शत्रू दोन्ही असू शकतात. जर आपण आपल्या विचारांवर ताबा मिळवला नाही तर ते आपल्याला नैराश्याकडे घेऊन जातात. सकारात्मक विचार आणि देवावरील अतूट श्रद्धा आपल्याला मानसिक शांतता देते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आज जर कठीण काळ असेल तर उद्या सुखाचे दिवस नक्कीच येतील. भगवान श्रीकृष्णाची सुदर्शन चक्रासारखी गती आपल्याला हे शिकवते की काळ कधीच थांबत नाही. त्यामुळे संकटात घाबरून न जाता हे सुद्धा दिवस जातील हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जेव्हा आपण सर्वस्व भगवानच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा आपल्या जीवनाची दोरी त्यांच्या हातात असते. भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे तर तो माझ्यासोबत आहे हा दृढ विश्वास. ज्यांचा सारथी स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचा पराभव कधीच होऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर संकट कितीही मोठी असली तरी घाबरू नका. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच मोटिवेशन भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.